मराठी, ते धडक ते धडक. विटेकरांनो, तुमच्यासाठी मेगा डिस्काउंट ऑफर. 20 वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास जपणाऱ्या मध्यवर्ती बुक सेलर्स कडून धमाकेदार ऑफर. क्लासमेट आणि नवनीतच्या ब्रँडेड वह्यांवर तब्बल 25% सूट, तर अन्य कंपनीच्या वह्यांवर देखील 50% पर्यंतची मोठी सूट. एवढेच नव्हे तर 2500 रुपयांच्या खरेदीवर मिळणार आकर्षक भेटवस्तू एकदम फ्री. त्वरा करा, विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मध्यवर्ती बुक सेलर्सच्या धमाका ऑफरचा लाभ घ्या. संपर्क आपल्या स्क्रीनवर. पालकांनो, विट्यातील अत्याधुनिक स्कूलमध्येच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल CBSE या हायटेक स्कूलमध्ये नर्सरी पासून 10वी पर्यंतचे प्रवेश सुरू करण्यात आले. रोबोटिक्स, अबॅकस, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC अशा परीक्षांच्या तयारीसह 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच देखील सुरू. त्वरा करा, आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूलला आजच भेट द्या. खरं तर हा शक्तिपीठ महामार्ग करायचा हा चंग देवेंद्र फडणवीसांनी बांधलेला आहे. काही झालं तर शक्तिपीठ महामार्ग करणारच. वेळ प्रसंगी जोर जबरदस्ती करू, जुलुमशाही करू, पोलीस खाकी वर्दीतल्या गुंडांचा वापर करू, पण शक्तिपीठ महामार्ग पूर्ण करू असा अट्टहास देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे. ग्राहक आता त्यांच्याकडेच आहे, त्यामुळे पोलीस ते सांगतील तेच ऐकतात. का परवाच्या दिवशीची घटना तुम्ही बघितला असाल. कुत्र्याला वडत न्यावं तसं शेतकऱ्यांना त्याच्या शेतातनं पोलीस वडत नेत होते, अगदी ढेकळातनं. त्याची पाठ सगळी सुलटून गेली असेल ढेकळातनं. दया आली नाही त्यांना. 2 महिन्यापूर्वी परभणीला अगदी महिलांना सुद्धा असंच फरफटत नेलं. अशा प्रकारची जोर जबरदस्ती करायचं कारणच काय? आणि आश्चर्याची गोष्ट बघा, हा शक्तिपीठ महामार्ग हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत व्हायला लागला आहे आणि ते खातं आहे एकनाथ शिंदे यांच्याकडं. म्हणजे रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत एकनाथ शिंदे. ते या विषयावर काहीच बोलत नाहीत, भाष्य सुद्धा करत नाहीत. खातं त्यांचं या रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष ते काहीच बोलत नाहीत. आणि माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे म्हणून मुख्यमंत्री सगळं काय जे काय बोलायचं ते बोलत सुटलेले आहेत. अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठका सातत्यानं व्हायला लागलेत. अधिकाऱ्यांच्यावर प्रेशर आहे, काही करून ते करायचंच. पण तेवढ्याच ताकदीनं गावागावातला शेतकरी सुद्धा त्याला विरोध करायला लागलेला आहे. आणि तुम्ही सुद्धा करता, ही अतिशय चांगली गोष्ट. खोटं सांगितलं जात आहे की त्या जिल्ह्यामध्ये असं झालं, त्या जिल्ह्यामध्ये असं झालं. 3.5 वर्ष झालं आम्ही हे त्यांचं ऐकतोय. मी तुम्हाला सांगतो की एकूण 856 किलोमीटर लांबीपैकी 50 किलोमीटर लांबीचा सुद्धा संयुक्त मोजणी झालेलं नाही. गिरीश, बरोबर आहे की नाही? 50 किलोमीटरची सुद्धा लांबी पूर्ण झालेली नाही. आणि संयुक्त मोजणी झाल्याशिवाय हे प्रकरण पुढं जाऊ शकत नाही. 50 किलोमीटर सुद्धा झालं नाही. कुठं तरी एका दुसऱ्या गावानं सहकार्य केलं, 10 गावांनी विरोध केलेला आहे. फार अगदी यवतमाळपासून जर सगळ्या जिल्ह्याचा जर का तुम्ही आढावा घेतला तर कुणी यांना सहकार्य केलेलं नाही आहे. विरोधच आहे सगळ्यांचा. विरोध असायचं कारण एक तर तो काय कुणाच्या उपयोगाचा नाही, गरजेचा नाही. त्याला समांतर दुसरा पर्यायी रस्ता आहे. आता लांब जाऊन दे, महाराष्ट्राचं सोडून द्या. हे लोक जे म्हणतात की नाही विकास होणार आहे, काय विकास होणार आहे? मला तुमच्याच तालुक्याचं उदाहरण सांगा. तुमच्या तालुक्यातनं बाहेर जायला रस्ते आहेत का नाही? पुण्याला जायला रस्ता आहे का नाही? साताऱ्याला जायला रस्ता आहे का नाही? कराडला जायला रस्ता आहे का नाही? फलटणला जायला रस्ता आहे का नाही? पंढरपूरला जायला रस्ता आहे का नाही? सांगलीला जायला रस्ता आहे का नाही?
चांगले रस्ते आहेत, मग नव्या रस्त्याची गरजच काय? आणि हा जो काही रस्ता होणार आहे तो एक्सप्रेस रस्ता होणार आहे की ज्याचा स्थानिक लोकांना काही एक उपयोग नाही, काहीच उपयोग नाही. कारण त्या रस्त्याला मगाशी तुम्ही सांगितलं ते जंक्शन जिथं होणार आहे तुमच्या गावात, कुठलं गाव ते? नेवरे गावातलं जंक्शन झालं की दुसरं जंक्शन तिकडं इस्लामपूर जवळ आहे, मसूच्या वाडला काय, मसूच्या वाडीजवळ घोगावला आहे. म्हणजे नेवरे झाल्यानंतर घोगावपर्यंत कुणी त्या रस्त्यावर जायचं नाही, रस्त्यातनं बाहेर यायचं नाही. दोन्ही बाजूनं कंपाऊंड असणार आहे. पुणे मुंबई रस्ता बघितला का नाही, त्याला जसं कंपाऊंड असतंय तसं एकदा नेवरे म्हणजे समजा आपण रस्ता होऊन देणार नाहीच, पण यदा कदाचित तो रस्ता झाला तर इथनं घोगावपर्यंत जाऊपर्यंत तुम्हाला त्या रस्त्यावर जाता येत नाही, रस्त्यावरनं बाहेर पडता येणार नाही, यू टर्न तर घ्यायचंच नाही. मग इथल्या स्थानिक लोकांना या रस्त्याचा उपयोग काय? बरं इकडं मला वाटतं पाठीमागं पण माळशिरसमध्ये वेळापूरला आहे एक जंक्शन आहे, ते वेळापूरला, इथनं वेळापूर किती लांब आहे? मग त्या वेळापूर म्हणजे त्या रस्त्यातनं बाहेर पडायचं तर वेळापुरातला उतरायला पाहिजे आणि परत मागे यायला पाहिजे. फक्त म्हणजे तुम्ही रस्ता क्रॉस सुद्धा करू शकत नाही, चालत सुद्धा करू शकत नाही. गावागावाची फाळणी होणार आहे, गाव एका बाजूला, गावाची शेती दुसऱ्या बाजूला. शेताकडे कसं जायचं? जेवढ्या नकाशावर नोंद असणारे पानंद रस्ते आहेत त्याला काहीतरी थोडंसं अंडरग्राऊंड पूल करतील, ते ब्रिज करतील, परंतु जे आपले गावातले 70% रस्ते हे नकाशावर कुठंच नोंद नसतात, पण आपण व्यवहारात ते रस्ते वापरत असतो. त्या रस्त्यांचं काय? ते रस्ते तिथंच थांबणार आहेत. तिथं थांबले तर शेतकऱ्यांचा शेतीमाल बाहेर कसा काढायचा? आणि म्हणून मगाशी गिरीशने जे सांगितलेलं आहे ते, हा प्रश्न केवळ ज्यांची जमीन जाणार आहे त्यांचा नाही आहे, हा प्रश्न आपल्या सगळ्यांचाच आहे, गावाचाच आहे. गावाच्या फाळण्या वाढल्यात, निम्म गाव इकडं निम्म गाव तिकडं. काय करायचं? विहीर इकडं शेत तिकडं, पाईप पाणी कसं न्यायचं? उद्या एखाद्याला कनेक्शन मागायचं आहे पण वरनं तारा कशा न्यायच्या? पोल कसं टाकायचं? हे सारे प्रश्न उद्या निर्माण होणार आहेत आणि त्या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेच नाही आहे. समृद्धी महामार्ग यांनी असा जोर जबरदस्ती करून बांधला. आज तुम्हाला सांगतो की ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यावेळी परतीचा मान्सून येतो, कारण तो सगळा परतीच्या मान्सूनचा भाग आहे, तिकडं परतीचा मान्सून मोठ्या प्रमाणात पडतो, अगदी सिन्नरपासून ते अकोल्यापर्यंत शेकडो एकरामध्ये असंच पाणी तुंबून राहिलेलं असतं पावसाचं. कारण नैसर्गिक पाण्याचे जे प्रवाह आहेत त्या प्रवाहाच्या प्रवाहाला अडथळा आणणारा हा शक्तीपीठ महामार्गाचा हा सगळा बांध तयार झालेला आहे. आणि मग हे असे सगळे प्रश्न तयार झाल्यानंतर त्याचं उत्तर आपण काय करणार आहे? त्याचं उत्तर द्यायला देवेंद्र फडणवीस येणार आहेत का? तो प्रश्न सोडवायला देवेंद्र फडणवीस येणार आहेत का? ते काही येणार नाहीत. त्यावेळी ते प्रश्न आपल्याला सोडवावा लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं जर का इंडस्ट्रीयल कॉरिडॉर जर झाला, गिरीश सांगतात तसं, आणि होणार आहेच, तो मला माहीत आहे, त्यांचा डावच आहे तो. जयकुमार गोरेंना इकडनं मसवडकडनं का पाहिजे झाला आहे? कारण त्यांना तिथं 5 स्टार MIDC करायची आहे. 2000 एकरामध्ये 5 स्टार MIDC करायची आहे आणि त्या MIDCला जोडणारा हा एक्सप्रेस हायवे त्यांना पाहिजे झालेला आहे. आणि म्हणून त्यांनी सातारा हे नसलेलं आणलं त्यात आणि त्याला जोडलं. कारण त्याशिवाय त्या 5 स्टार MIDCच्या विरोधात सुद्धा तिथं शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे. तुम्ही आता पेपरमध्ये बातम्या वाचल्या असाल, गेल्या 3 महिन्यापासून कोकणातला आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी आंदोलन करायला लागलाय. का करायला लागलेला आहे? कारण यावर्षी आंब्याचं पीक 12% सुद्धा आलेलं नाही, म्हणजे 88% आंब्याचं पीक गेलेलं आहे. काजू 22% केवळ हाताला लागलेला आहे, 78% काजू हातातनं गेलेला आहे. कारण काय? ह्या अशाच कोकणातल्या भामट्या नेत्यांनी मोठमोठे
असे प्रकल्प कोकणामध्ये आणले, तिथल्या पर्यावरणाचं पार वाटोळं झालं. आज जागतिक पर्यावरण दिन आहे आणि म्हणून मुद्दा म्हणून सांगतो, तिथल्या पर्यावरणाचं पार वाटोळं झालं आणि त्यामुळं यावर्षी आंब्याला फळधारणा झाली नाही, काजूला फळधारणा झाली नाही. 2 कोटी आंब्याची कलमं नुसत्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत. किती नुकसान झालं अहो. ते 2 जिल्हे वर्षाला सरकारला 1100 कोटी रुपयाचं परकीय चलन आंब्याच्या निर्यातीतून मिळवून देतात. ते सगळं पाण्यात गेलं. मी हे का तुम्हाला सांगायला लागलोय, कारण तुमच्याकडं आत्ता कुठं टेंबूचं पाणी आलंय, तेही अनेक पाणी परिषदा घेऊन, अनेक आंदोलनं घेऊन, आणि मग कुठं ते पाणी आत्ता आलंय. आणि आता कुठं द्राक्ष बागा फुलायला लागल्यात, आता कुठं फळबागा फुलायला लागलेल्या आहेत. इथं जर का इंडस्ट्रीयल कॉरिडॉर झालं तर इथल्या द्राक्ष शेतीचं काय होईल? ज्यांची जमीन जाणार नाही त्यांना मी विचारतो. ज्या इथल्या पेरू असेल, बाकी अनेक डाळिंब असेल, या ऊस जरा त्यातल्या त्यात निभार आहे म्हणा, पण बाकीच्यांचं काय होईल हे लक्षात घ्या. एकूण या रस्त्याला 21,000 एकर जमीन जाणार आहे. त्यातले जवळजवळ 17,000 एकर ही बागायती जमीन आहे. मी धाराशिवला गेलेलो होतो, तिथल्या शेतकऱ्यांनी डोळ्यात पाणी आणून सांगितलं, अहो फोंडा माळ फोडून तिथली गुंड काढून आम्ही जमीन तयार केली आणि 25 किलोमीटरवरनं पाणी आणलं आम्ही, आमचा शेत 7-12 घाण ठेवून, आणि त्याच्यावरनं आता हे रस्ता करायला लागल्यात. काय करायचं सांगा. मी गेल्या आठवड्यामध्ये ह्याला माढा तालुक्यामध्ये गेलेलो होतो. अरणगाव, ज्या गावामध्ये संत सावतामाळी यांचं ते गाव, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असं म्हणून आयुष्यभर शेतामध्ये काम करता करता हेच माझं पंढरपूर म्हणून भक्तिभाव करणाऱ्या सावतामाळींचं गाव, त्या गावामध्ये 600 एकर जमीन जाणार आहे. अख्खं गाव रस्त्यावर आलेलं होतं. एका बाजूला हे काय सांगतात, आमच्या धार्मिक भावना चेतवण्यासाठी सांगतात, आम्ही भाविकांच्यासाठी रस्ता करतो, पण या सगळ्यांचं श्रद्धास्थान असणाऱ्या सावतामाळींचं गावच नष्ट व्हायला लागलं या रस्त्यामध्ये. कुठले आले यांची धार्मिकपणा, कुठं आला यांचा धार्मिकपणा, कुठं गेली यांची श्रद्धा? यांना काही नाही. यांना फक्त अदानी नावाच्या देवाला खुश करायचं आहे, त्यासाठी हा रस्त्याचा अट्टाहास आहे, दुसरं काही नाही. आणि नुसतं तेवढंच नाही तर अदानीला खुश करता करता यांना यांचे खिसे भरायचे आहेत. एक तर कायद्यात दुरुस्ती केल्यामुळं मोबदला जास्त मिळणार नाही, पण 1 किलोमीटरचा खर्च मात्र यांचा सातत्यानं वाढत चाललेला आहे. हे जरा गणित लक्षात घ्या. यांच्या स्वार्थासाठी, यांना पैसा कमावण्यासाठी आपण का बळी पाडायचं? आपण बळी पडता कामा नये असं मला वाटतं. मला आता एक चिठ्ठी आली की कुणीतरी म्हटलं, देवेंद्र फडणवीस कुठेतरी म्हणाले काय की 300 कोटी वृक्ष लागवड करणार हाय, ती जगव बाबा पहिला. या रस्त्यावर किती झाडं तुटणार आहेत? आणि ह्या रस्त्यासाठी किंवा आधी 2 लाख झाडांची कत्तल करून त्या अदानीनं उत्खनन केलंय, ते पहिला थांबाव. तिथल्या आदिवासींना घालवून टाकलंय, अजूनही तिथं आंदोलन चालू आहे, ते पहिला बघा. आणि मग नवीन मी आता दुर्बीण लावून हुडकणार आहे. 10 वर्षापूर्वी सुधीर मुनगंटीवाराने 33 कोटी झाडं लावलेली, ती कुठं आहेत ती बघायला लागलोय मी आता. ती 33 कोटी झाडं आहेत कुठं? रोपं खपली, पण झाडं काही सापडत नाहीत. आणि एक दिवस मी तुम्हाला सांगतो, सुधीर मुनगंटीवारच बोलवून आणतो, चला जरा बघूया तुमची झाडं कुठं आहेत ते. कुठं गेली ही झाडं? आणि यामुळं काय झालंय माहिती काय? अहो पावसाळा तोंडावर आला, उद्या मृग नक्षत्र येणार, पण इथं या सभागृहामध्ये आपल्याला बसवणं झाले. एवढं तापमान वाढलेलं आहे. का तापमान वाढलेलं आहे? कारण अशा पद्धतीनं यांच्या हव्यासापोटी यांनी सरासर झाडांच्या कत्तली सुरू केलेल्या आहेत, त्यामुळं तापमान वाढत चाललेलं आहे. तुम्ही कधी ऐकलं होतं काय आपल्या भागामध्ये 46 तापमान झालेलं, 45-46? पण गेला महिनाभर झालं 45च्या खाली तापमान येणं झालंय.
हे कशामुळं? या खरं तर शेतकरी नसता तर ही होरपळून मेली असती. आम्ही 500-500 फूट बोर मारून पाणी वर काढून कसं तरी झाडं जगवा लागलोय, द्राक्ष बागा जगवा लागलोय. तिकडनं कृष्णेतनं पाणी आणलंय, काय काय उचापती केल्या, जरा हिरवागार ऊस केला म्हणून तरी उन्हाळ्यात दुपारी जरा बरं वाटतं, डोळ्याला तरी बरं वाटतं हिरवं बघितल्यानंतर. नाहीतर राजस्थानसारखं हे सगळं वैराण वाळवंट झालं असतं. काय करणार आहे त्याचं? या तालुक्यानं प्रदीर्घ संघर्ष करून आता कुठं ही वनराई फुलवलेली आहे सगळी. हे सगळं शिवार हिरवं केलेलं आहे आणि त्याला मोडता घालणारा हा शक्तिपीठ महामार्ग आमच्या उपयोगाचा आहे का? बरं, हे फायद्याचं तर नाहीच नाही, परत याच्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार. 1 रुपया सुद्धा सरकार यामध्ये आपलं घालत नाही आहे, 1 रुपया सुद्धा घालत नाही. कारण सरकारकडे पैसाच नाही. आधीच ठेकेदारांचं 80,000 कोटी रुपये द्यायचे आहेत. मग नवीन रस्ता करायला पैसे असेल का यांच्याकडं? मग हे रस्ता कसा करायचा? यांनी फक्त याला मंजुरी द्यायची, त्याला कर्जाला हमी घ्यायची, कर्ज बँकाकडून काढायची आणि ठेकेदाराने रस्ता पूर्ण करायचा. आणि रस्ता पूर्ण झाल्यानंतर त्या रस्त्यावरनं प्रवास करणाऱ्या लोकांनी टोलमधनं ते पैसे त्या पैशातनं कर्ज फेडायचं. ह्यांचं काहीच नाही. यांना मधल्यामध्ये मड्याच्या टाळूवरचं लोणी खावं तसं पैसे खायला मिळतात. मी अगदी जबाबदारीनं बोलतो. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तुमच्या भागात सुरत चेन्नई रस्ता चाललाय, त्याला पैसेही बऱ्यापैकी मिळालेत, कारण त्याला 2013च्या कायद्याप्रमाणे पैसे मिळत आहेत. आणि त्याच्याकडे बोर्ड दाखवून कोणतरी म्हणतील की एवढे पैसे तुम्हाला मिळतील. तो अस्तित्वात असलेला रस्ता असल्यामुळं तिथल्या रस्त्याच्या आजूबाजूला बाजारभाव जास्त होता आणि तो 4पटीनं 5पटीनं मिळाल्यामुळं त्याला पैसे तुम्हाला जास्त मिळणार आहेत. हा पूर्ण नव्या अडगळीच्या भागातून रस्ता जाणार आहे, त्यामुळे इथला बाजारभाव कमी आहे आणि शिवाय दुप्पट आणि त्यात 20% कपात, त्यामुळे इथं पैसे एकदम कमी मिळणार आहेत. हा फरक लक्षात घ्या. पण हा फरक ते तुम्हाला सांगत नाहीत. ते बोट कसे कुणीकडे दाखवतात? पालखी मार्गात गेलेल्यांची जमीन बघा, त्यांना पैसे किती मिळाले. सुरत चेन्नईला किती जमीन गेली, त्यांना किती पैसे मिळाले बघा. आपला सोलापूर सांगली रस्त्याला ज्यांची जमीन गेली त्यांना किती पैसे मिळाले बघा. हे खोटं सांगतायत, दिशाभूल करतायत. आणि ते रस्ते झालेले एक वेळ परवडले, कारण ते रस्ते एक्सप्रेस नाही आहेत. सोलापूर कोल्हापूर रस्ता एक्सप्रेस नाही आहे, हा सुरत चेन्नई एक्सप्रेस नाही आहे, पालखी मार्ग एक्सप्रेस नाही आहे. आणि त्यामुळं हे रस्ते झाल्यानंतर त्या रस्त्याच्या कडेला समजा तुम्ही एखादं चहाचं कोकं टाकलं, एखादा धाबा टाकला, एखादं गोडाऊन बांधलं, वेअरहाऊस बांधलं किंवा कोल्ड स्टोरेज टाकलं तर तुमचा धंदा होऊ शकतो, त्याचा फायदा आहे. आणि मग हायवे जवळनं गेलाय म्हटल्यानंतर जमिनीच्या किमती वाढतात, त्याच्यावर कर्ज जास्त मिळतं, हा फायदा होतो, मी नाही म्हणत नाही. पण कुठल्या रस्त्याला जो रस्ता एक्सप्रेस नाही त्या रस्त्याच्या आजूबाजूच्या जमिनीच्या किमती वाढतात. एक्सप्रेस हायवेच्या आजूबाजूच्या जमिनीच्या किमती वाढत नाहीत, कारण त्याचा तिथल्या लोकांना काय फायदाच होत नाही. रेल्वे रोड शेतातनं गेल्यावर जमिनीची किंमत वाढते का? उलट जमिनीची किंमत कमी होत्या. ह्या रेल्वेच्या नादाला कशाला लागायचं म्हणून, कारण ते रेल्वे एवढे वाईट आहेत. मस्त जरी रोडावर गेली आणि ती मिली धडकून रेल्वेला तर आपल्यालाच नोटीस येत्या, तुमची मस आमच्या रेल्वेवर आलीच का, भरपाई राहिली बाजूलाच, अशी भानगड आहे ती. तसं या एक्सप्रेस हायवेचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही, तुमच्या जमिनीच्या किमती वाढणार नाहीत, तुम्हाला काही व्यापार करता येणार नाही, धंदा करता येणार नाही. जिथं ते जंक्शन करतायत त्या जंक्शनसाठी ते आधीच 600 हजार एकर जमीन खरेदी करून ठेवतायत. आता इथं करतायत, आरणला करतायत, त्याच्यानंतर घोगावला करतायत. पण त्या जंक्शनमध्ये ते काय 1000 एकर जमीन कशाला घ्यायला तिथं? तिथं तेच उभा करणार एखादा मोठा पंप, तेच उभा करणार तिथं एखादा फूड मॉल, तेच उभा करणार तिथं अजून काहीतरी एखादे व्यापारी संकुल, तेच उभा करणार तिथं एखादा लॉजिंग बोर्डिंग,
आणि तुम्ही तिथं जायचं तर पंपावर तेल सोडायला कामाला जायचं, नाहीतर फूड मॉलमध्ये फडकी मारायला टेबलावर जायचं. एवढंच तुमच्या हातात आहे. हां 200 रुपयाचा चहा प्यायचा जाता आता तुम्ही. तुम्हाला स्थानिकांना त्याचा काही एक फायदा नाही आहे हे सगळं समजावून घ्या. ही जी भामटी म्हणतात का नाही विकास होणार आहे, विकास होणार आहे, विकास काय होणार आहे तर आमची पोरं खाजगी सुरक्षा रक्षक होणार आहेत, आमची पोरं वेटर होणार आहेत, आमची पोरं कुठेतरी पेट्रोल पंपावर तेल टाकायला जाणार आहेत निळा ड्रेस घालून. हाच विकास होणार आहे का? या विकासाचं स्वप्न बघितलं काय? मग हे विकास होणार आहे म्हणजे काय होणार आहे? या भामट्यांना कमिशन मिळणार आहे, यांचा विकास होणार आहे, तुमचा होणार नाही हे लक्षात ठेवा. तुम्ही सुद्धा आता विचार करा. कारण जे लोक आज या शक्तिपीठ महामार्गाचं समर्थन करायला लागलेलं आहेत त्या प्रत्येकाच्या मिशीला शक्तिपीठ महामार्गाचा आणि देवेंद्र फडणवीसाचं खरकट लागलेलं आहे हे लक्षात घ्या. आणि त्या खरकट्यापोटी ते खरकट खाल्लंय म्हटल्यानंतर मग त्याचं समर्थन करायलाच पाहिजे. आणि मग त्यानं खरकट खाल्लंय म्हणून तुम्ही का त्याच्या नादाला लागताय याचा विचार करा. त्यांनी खरकट खाल्लेला आहेत. आज तुमच्यामध्ये कोण येत नाहीत किंवा या मेळाव्याला जाऊ नका म्हणून सांगतात ते हरामखोर त्यांचं खरकट खाऊन आलेले आहेत हे ध्यानात ठेवा. आणि मग हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून काही खरकट खाल्लेले आहेत, काही मुख्यमंत्र्याला घाबरलेले आहेत. जर विरोध केलास तर तुझ्या मागं ईडी लावून अनेकांच्या शिड्या आहेत ते शिडी काढीन बाहेर म्हणते. अशोक खरात काय एकच वाटला होय तुम्हाला? बरेच खरात आहेत. त्यांच्या शिड्या निघतील, त्यांच्या मागं ईडी लागल, त्यांच्या मागं अजून काहीतरी लागल. आणि म्हणून ते लोक घाबरून येत नाहीत. त्यातली आपल्यातली सुद्धा काही आहेत मला माहिती आहे, नावं घेत नाहीत, योग्य वेळी घेईन मी. पण तुमचं काय हो? तुमची ईडी आहे का सीडी आहे का इन्कम टॅक्स आहे काय आहे? तुम्हाला काय घाबरायचं कारण आहे? आम्हाला आपली जमीन वाचवायचा आहे, आपला तालुका वाचवायचा आहे, आपला जिल्हा वाचवायचा आहे. एक तर सगळं बेकायदेशीर चालू आहे, सगळं म्हणजे सगळं बेकायदेशीर चालू आहे. आता मला कोणीतरी सांगितलं की 9 तारखेला कुठल्या गावात येणार आहेत ते? नेवरी गावामध्ये 9 तारखेला ते मोजायला येणार आहेत असं मला कळालं. आता तुम्हाला मी एक जिल्हाधिकाऱ्यांचं एक नोटीस वाचून दाखवतो. आपण 22 तारखेला 22 गेल्या म्हणायचं की 22 ना हरकती कधी घेतल्या? 26 मे पर्यंत आम्ही हरकती घेतलेल्या होत्या की या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध आहे. आता या हरकतीला सांगली जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचं एक पत्र आलेलं आहे, उत्तर आलेलं आहे, ते वाचून दाखवतो तुम्हाला. म्हणजे किती खोटं बोलतात बघा. यांना अधिकारच नाही यायचा. सांगली जिल्हाधिकाऱ्यांना रघुनाथ कृष्णात कोरे, मुक्काम पोस्ट येल्लूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली, या शेतकऱ्याला असं ज्यांनी हरकती घेतल्या त्या प्रत्येकाला जिल्हाधिकाऱ्याचं पत्र गेलेलं आहे. काय विषय काय? पवनार ते पत्रादेवी नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग हरकतीबाबत. आणि मग त्यांनी असं म्हटलंय की उपरोक्त विषयानुसार आपणास कळवण्यात येते की संदर्भी अर्जान्वये महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडील महामार्ग अधिनियम 1955 कलम 3 अन्वये पवनार ते पत्रादेवी शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग संबंधी दिनांक 5/5/2026 रोजी राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेवरती हरकतीच्या अर्जाचा कार्यालयास दाखल केलेला आहे. महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1955 मधील कलम 3 अन्वये माननीय शासनाकडील राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेमध्ये वर्णन केलेल्या जमिनीस महामार्ग म्हणून घोषित केलेला आहे. आणि त्यास महाराष्ट्र राज्यातील पवनार ते नागपूर गोवा या शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग या नावाने राज्य महामार्ग विशेष क्रमांक 10 म्हणून वर्गीकृत केलेला आहे. उक्त महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 55 कलम 17 मध्ये अधिसूचनेच्या उत्तरादाखल ज्या व्यक्तींना आक्षेप किंवा सूचना दाखल करायच्या आहेत अशा व्यक्तींनी कलम 15 पोट कलम 2 अन्वये अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 21 दिवसाच्या आत भूमी संपादन अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात
आक्षेप नोंदवता येईल असे नमूद केले आहे। यास्तव आज रोजी शक्तीपीठ महामार्ग प्रयोजनासाठी माननीय शासनाकडून, आता हे शेवटचं आहे का, उक्त अधिनियमाचे कलम 15चे पोट कलम 2 अन्वये प्रसिद्ध करायची अधिसूचना प्रसिद्ध झालेली नाही। अधिसूचना प्रसिद्ध झालेली नाही। यास्तव आपण दाखल केलेल्या हरकत अर्जावरती इकडून कोणतीही कारवाई करता येत नाही, सबब आपला संदर्भीय अर्ज इकडून निकालात काढण्यात येत आहे। मग जर अधिसूचना दाखल झालेली नाही तर मोजायला यायचा अधिकारच काय यांना? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय, तुमची अधिसूचनाच दाखल झालेली नाही, पायतान येऊन उभा राहा शेतात, बेकायदेशीर आहे सगळे हे। अरे तुमची अधिसूचनाच दाखल, मग हे पोलीस येतातच कशा? म्हणजे पोलीस काय अदानीचे खाजगी गुंड म्हणून काम करायला लागलेत का? याचा अर्थ काय काढायचा? म्हणजे पोलिसांनी आता सुपाऱ्या घेऊन अशा प्रकारचे धंदे चालू केले का? हा प्रश्न जिल्हा पोलीस प्रमुखांना जाऊन विचारल्याशिवाय मी सोडणार नाही। हे कालच पत्र माझ्या हाताला लागलेलं आहे। काय चाललंय? अरे एका बाजूला कलेक्टर म्हणतोय की अधिसूचना काढलेली नाही आणि दुसऱ्या बाजूला हे जर का पोलीस बंदोबस्तामध्ये जर का जमीन मोजायला येत असतील तर याचा अर्थ काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या मालमत्तेचा रक्षण करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार वापरून जोपर्यंत तुम्ही वैयक्तिक संमती देत नाही तोपर्यंत तुमच्या शेतामध्ये पाऊल टाकायचा अधिकार त्यांना नाही आहे, मोजणी करायचा अधिकार नाही आहे। तुमची हरकत असेल तर ते मोजणी करू शकत नाहीत आणि त्या अधिकाराला अनुसरून तुम्ही मोजणी होऊन देऊ नका आणि मोजणी नाही झालं तर हे प्रकरण पुढे सरकत नाही आहे। सांगलीच्या त्या भागामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही पाऊल सुद्धा ठेवून दिलं नाही, त्यामुळे त्यांना या बाजूला यावं लागलं। पण त्यांच्या दुर्दैवानं तिकडच्यापेक्षा दुप्पट विरोध इकडं व्हायला लागलेला आहे, हे लक्षात घ्या। दुप्पट विरोध इकडं व्हायला अख्खा कोल्हापूर जिल्हा पेटलेलाच आहे। करवीर तशीच परिस्थिती तुम्ही आता याच्यावर बघितलं असाल सोशल मीडियावर। परवा दिवशी संध्याकाळी आमची प्रचंड मोठी सभा त्या बिदरी कारखान्याच्या शेजारी बोरवडे नावाचं गाव आहे त्या गावात झाली। काल मी शिराळ्यामध्ये होतो, आज इथं आहे। 9 तारखेला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर एक प्रचंड मोठा मोर्चा आम्ही काढलेला आहे आणि आम्ही गप्प बसलेलो नाही। आणि मग समजा यदा कदाचित एखादं गाव तुमच्यात फुटीर झालं, सूर्याजी पिसाळ्यांच्या अवलादी शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा होत्याच, असं एखादं गाव निघालं, तिथला एखादा पुढारी फुटीर निघाला आणि त्यांनी मोजणी करायला दिली परवानगी आणि मग अलीकडं मागच्या गावानं विरोध केलाय, पुढच्या गावांना विरोध केला, मध्ये रस्ता करून काय करणार आहेत ते? हा, तिथं एअरपोर्ट बनवायचा। त्यामुळं आपण एकजूट करूया, एकी दाखवूया। यांचं आपल्या समोर काही चालणार नाही। यांना या रस्त्यातनं कमीत कमी 55,000 कोटी रुपये खिशात घालायचे आहेत, त्यासाठी हे सगळं चाललेलं आहे। मी मगाशी सांगत होतो तुम्हाला, एकाच वेळी 2 रस्त्याचं काम चालू आहे, म्हणजे प्रयोजन चालू आहे। एक आहे तो नाशिक ते अक्कलकोट, तो रस्ते नॅशनल हायवे अथॉरिटी म्हणजे आपलं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ते करायला लागले, म्हणजे केंद्र सरकारचं ते मंडळ आहे। आणि दुसरं MSRDC म्हणजे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, या शक्तीपीठ महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचा आणि तो नाशिक ते अक्कलकोट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं दोन्ही महामंडळ आहेत, दोन्ही सरकारी आहेत। एक केंद्र सरकारचा आहे, एक राज्य सरकारचा आहे। हा जो काही नाशिक ते अक्कलकोट रस्ता आहे तोही 6 पदरी आहे, तोही एक्सप्रेस आहे। त्याची लांबी आहे 374 किलोमीटर आणि त्याला खर्च आहे 19,000 कोटी असं केंद्र सरकारच म्हणतंय। नॅशनल हायवे अथॉरिटी काय म्हणते, आम्ही 19,000 कोटीमध्ये तो रस्ता करणार आहे 6 पदरी। आणि हे काय म्हणतात की आम्ही 1,00,000 कोटीमध्ये 856 किलोमीटर लांबीचा 6 पदरी रस्ता करणार आहोत।
उलट त्या रस्त्याला 2-3 मोठी डोंगरं आडवी येते, ती तर फोडायला पाहिजे, नाहीतर त्याला बोगदे काढायला पाहिजेत. हे जवळपास सपाट आहे, एक आजऱ्याजवळ तेवढा आम्हाला तिथे बोगदा काढावा लागतो. मग मला वाटतं, मला सांगा की खर्च ह्या शक्तिपीठाचा जास्त असला पाहिजे का त्या रस्त्याचा झाला पाहिजे? तेही काही साधू संत नाहीत, त्यांनी खिशात घातल्या थोडं पैसे, पण तरी सुद्धा 19,000 कोटी ते 374 किलोमीटर लांबीचा रस्ता करायला लागलेत. म्हणजे त्यांच्या 1 किलोमीटरचा खर्च आला 51 कोटी रुपये आणि हे 1,00,000 कोटीमध्ये 856 किलोमीटर रस्ता करायला लागले. म्हणजे यांच्या 1 किलोमीटरचा खर्च आला 117 कोटी रुपये. 51 कोटी कुठं आणि 117 कोटी कुठं? म्हणजे जो रस्ता 40 ते 45,000 कोटीत पूर्ण व्हायला पाहिजे होता, तो किती कोटीत व्हायला? 1,00,000 कोटीत. म्हणजे वरचे 55,000 कोटी यांच्या खिशात. आणि ते फेडायचं कुणी? रस्त्यावरनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी, टोलमधनं. ही अशी ही लोटालोट आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा दिवस. ज्या छत्रपतींनी या महाराष्ट्रातले टोल आणि या महाराष्ट्रातले ठग आणि पेंडारे यांचा बंदोबस्त केला आणि सोन्याला काठीला सोनं लावून बांधून जाता येईल अशा प्रकारचं कायदा आणि सुव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये आणली, त्याच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे टोलच्या माध्यमातून नवे ठग आणि पेंडारी तयार करायला लागलेत. यांना लुटण्यासाठी हे आपण मान्य करणार काय याचा विचार करा. ही लुटालूट कशासाठी हो? आणि हेच पैसे मागणं मग निवडणुकीमध्ये मताला 3,000 5,000 रुपयासाठी आपल्याकडे येतात. आणि त्यामुळं लायकी नसलेले लोक, पात्रता नसलेले लोक, आम्ही संकटात सापडल्यानंतर आम्हाला वाऱ्यावर सोडणारे लोक आमदार म्हणून, खासदार म्हणून निवडून जातात. ती माणसं आमच्या मतीला येत नाहीत आणि आम्ही त्यांच्या मिंद्यात असतो, कारण आम्ही पैसे घेऊन मतं दिलेले असतात. आम्ही त्यांना विचारू शकत नाही. विचारलं तर एखादा निर्लज्ज माणूस म्हणतो, काय फुकट मत दिलास, काय पैसे दिलेले होते? आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करा. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन साजरा करायचा असेल तर नुसतं महाराजांना मुजरा करून चालणार नाही. महाराजांनी जी विचारधारा, जो स्वाभिमान या महाराष्ट्रामध्ये आणला, तो स्वाभिमान आपल्याला जपला पाहिजे. आणि म्हणून आपली जमीन जपली पाहिजे. या मातीसाठी, या शेतकऱ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली हयात घालवली. नंतर महाराजांनाही काय हो, औरंगजेबाकडे एक मोठी सगळा दक्षिण महाराष्ट्र दिला, दक्षिण भारत दिला असता महाराजांच्याकडे औरंगजेब. पण त्यांना रयतेचं राज्य आणायचं होतं, शोषणमुक्त समाज निर्माण करायचा होता. आणि म्हणून त्या औरंग्यापुढं महाराज नमले नाहीत. आणि मग ह्या नव्या अवलादी ह्या औरंग्याच्या तयार झालेल्या आहेत, त्याच्या पुढे तुम्ही नमणार आहात, त्यांच्या पैशाला बोलणार आहात, त्यांच्या स्वार्थासाठी तुम्ही तुमची जमीन देणार आहात. याचा विचार करा. आणि म्हणून ताकदीनं या शक्तिपीठ महामार्गाला आपल्याला विरोध करायचा आहे. लोकशाहीमध्ये तुमच्या डोक्यात काय आहे याच्यापेक्षा तुमची डोकी किती आहेत ह्याला महत्त्व आहे. आणि म्हणून ज्याची जमीन जाणार आहे तो आणि ज्याची जमीन जाणार नाही, ह्या सगळ्यांनी म्हणून जर एकत्रित यायचं ठरवलं तर 2019च्या निवडणुकीमध्ये या शक्तिपीठ महामार्गावरचे 7 लोकसभेचे उमेदवार आपण पराभूत केलेले आहेत. त्यामुळे ते नोटिफिकेशन विधानसभेच्या वेळी रद्द करायचा निर्णय त्यांना घ्यावा लागला. तशीच दहशत म्हणजे सविनय कायदेभंगाची दहशत. आम्हाला रक्तपात नाही करायचा, आम्हाला खून खराबा नाही करायचा, पण त्यांना या सगळ्या लोकांना, या राक्षसांना भीती वाटते ती म्हणजे फक्त आणि फक्त तुमच्या मताची. मत नावाचं ब्रह्मास्त्र तुमच्या हातामध्ये आहे. त्या मताची भीती जर का तुम्ही घातली तर हे पोपटासारखं बोलल्याशिवाय राहणार नाहीत. तुमची दहशत त्यांना या मताची वाटली पाहिजे. गावातल्या माणसाची जर फाटका असला तरी सुद्धा हा माणूस नेटका आहे, तो आपल्याला आवरणार नाही, आपल्या पैशाला बळी पडणार नाही, आपल्या हरामाच्या पैशाला तर भीक सुद्धा घालणार नाही. ही भीती त्यांच्या मनामध्ये जर का निर्माण झाली तर 100% मी तुम्हाला लिहून देवा, 100% हा रस्ता रद्द झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही तर जोपर्यंत हा रस्ता रद्द होत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही. तुमच्याकडचा रद्द झाला, पलीकडे गेला फलटणला, तरी मी आहेच, काय गिरीश
पलटणला गेला तरी आम्ही आहेच. कारण महाराष्ट्राच्या डोक्यावर आधीच 9 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे आणि 10 लाख कोटी कशाला करायचं. म्हणून आम्ही महाराष्ट्राचे जबाबदार नागरिक म्हणून या महाराष्ट्राला कर्जबाजारी होण्यापासून वाचवण्यासाठी आम्ही जिथं जिथं हा रस्ता घेऊन जातील तिथं तिथं आम्ही जाणार म्हणजे जाणार. बरं, आम्ही ते काय आमच्यावर आरोप करतात की हे सगळीकडे विरोधच करतात. आम्ही सोलापूर रत्नागिरी हायवेला विरोध केला का? नाही केला. आम्ही सुरत चेन्नईला विरोध केला का? नाही केला. आम्ही इतर रस्त्याला विरोध केला का? नाही केला. पण इथं मात्र ह्यांचा भ्रष्टाचार आहे, यांना मलाई खायची आहे आणि एका उद्योगपतीसाठी सगळं चाललेलं आहे. म्हणून आम्ही विरोध करणार. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही विरोध करणार. ही आमची ठाम भूमिका आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की सगळे पक्षपेक्षे सोडून टाका. आता तुम्ही कुठल्या पक्षाचे आहेत ते आम्हाला देणं घेणं नाही. इथं आता 2च पक्ष राहिलेले आहेत. एक शक्तिपीठ महामार्गाचा विरोध करणारा पक्ष आणि एक शक्तिपीठ महामार्गाचं समर्थन करणारे मिशीला खरकटा लागणाऱ्या भामट्यांचा पक्ष, असे 2च पक्ष आता इथं शिल्लक राहिलेले आहेत. तुम्ही कुठल्या बाजूला राहायचं ते ठरवा. पण मला असं वाटतंय की आपण राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले, शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचबरोबर साधू संतांच्या महाराष्ट्रातले खरे महाराष्ट्रीयन, खरे मराठी माणसं आहोत. या भामट्यांच्या नादाला तुम्ही लागणार नाही याची मला खात्री आहे. एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.